वस्तू हा. बॉम्बे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रोड्यूस अँड सेल 750 वॉटर बॉटल्स ड्युरिंग द इयर 2019. म्हणजे ओव्हरऑल रिव्ह्यू कॉस्ट शीट ऑफ बॉम्बे कंपनी. किती वस्तूंची कॉस्ट शीट आहे? 750. मग या इकडे लिहितो प्रोडक्शन 750 युनिट्स आणि इकडे लिहायचं इयर पिरियड 2019. आता याच्यावरून आपल्याला बनवायची आहे कॉस्ट शीट. तो कॉस्ट शीटचा हा फॉर्मॅट झाला. पर्टिक्युलर अमाऊंट. कॉस्ट शीट साठी फॉर्मॅट आपल्याला पार्ट पाहिजे प्राइम कॉस्ट पर्यंत. कुठपर्यंतचा नसन तर आज पाठ करून घेऊ. सगळ्यात पहिल्या नंबरची एंट्री घेत असते ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. कायचा ओपनिंग स्टॉक? पहिल्याच नंबरची एंट्री पहा ओपनिंग स्टॉक आहे. 1 एप्रिल म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा होईल ना. म्हणजे कोणता होईल? ओपनिंग. त्याच्यात 3 नाव आहे. आपल्याला कोणतं पाहिजे? चला रॉ मटेरियलचा स्टॉक सांगा किती आहे? पहिल्या नंबरची एंट्री कोणती घेतली आपण? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. दुसरी एंट्री प्लस करायची मटेरियल परचेस. शोधा त्याच्यात मटेरियल परचेस पण आलाय 67,500. मी लास्ट वाली एंट्री सांगितली नाही का? सेल नाही ना. एक लास्ट वाली एंट्री लिहून घ्या त्याच्यात सेल ऑफ बॉटल्स 1,80,000. सेल ऑफ बॉटल्स 1,80,000. ठीक आहे. हा अजून एक वेळा रिवाइज घेऊ. सगळ्यात पहिली एंट्री कोणती घेतली? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. त्याच्यात प्लस करायचं मटेरियल परचेस. आता याच्यात 7 एंट्र्या प्लस होते. किती? 7. कॅरेज इनवर्ड, ऑक्ट्राय, रॉयल्टी, इम्पोर्ट, कस्टम, प्राइम, कमिशन ऑन परचेस. अशा किती एंट्र्या? 7. डबल एक पडा घेऊ. पहिल्या नंबरची एंट्री ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. मग मटेरियल परचेस प्लस करा. आता किती एंट्र्या प्लस करायच्या? मी सांगतो त्यावाल्या. शोधा त्याच्यात. कॅरेज इनवर्ड आहे का? किती? कॅरेज इनवर्ड नंतर ऑक्ट्राय आहे का? रॉयल्टी आहे का? आहे. रॉयल्टी किती आहे? 750. रॉयल्टी नंतर इम्पोर्ट आहे का? कस्टम आहे का? फ्राईट आहे का? आणि कमिशन ऑन परचेस आहे का? अशा किती एंट्र्या प्लस होते? 7. 7 पैकी आपल्या 2च आल्या. आपण 2च घेऊ. एवढ्यांची टोटल. याला काहीही नाव द्यायचं नाही. आता याच्यामधून अजून 3 एंट्र्या मायनस करायच्या. पहिले मायनस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. शोधा त्याच्यात. क्लोजिंग स्टॉक आलाय 22,500. कायचा क्लोजिंग स्टॉक पाहिजे? रॉ मटेरियलचा 22,000. अजून एक एंट्री मायनस होत असते परचेस रिटर्न आहे का? आहे पण नाव बदललं आहे आता. वाचा. डिफेक्टिव्ह किंवा डॅमेज मटेरियल रिटर्न. त्याला परचेस रिटर्न म्हणतो. आपण कोणता माल वापस करतो रे? डॅमेज झालेलाच करतो ना. म्हणजे आपण गुड्स काय केले? परचेस. त्यातले काही गुड्स डॅमेज होते. मग ते गुड्स त्यालाच परचेस रिटर्न म्हणते. हा डॅमेज मटेरियल रिटर्न. सांगा परचेस रिटर्न किती? आणि अजून एक एंट्री मायनस होत असते सेल ऑफ वेस्टेज. वेस्टेज आहे का त्याच्यात? मग ह्या 2च मायनस करा. या 2 एंट्र्या आधीच्या याच्यातून मायनस करा. 62,250. याला नाव द्यायचं मटेरियल कन्झम्पशन. काय नाव द्यायचं? आता एवढा डब्बा पाठ पाहिजे आपल्याला. याचं मिनिंग असं झालं का जर आपण 750 बॉटल तयार करणार असेल तर आपल्याला मटेरियलचा खर्च किती? 62,250. हा फक्त कायचा खर्च आहे? मटेरियल.
कायचा खर्च आहे हा? याच्यात दुसरे कोणते खर्च नाही आहे. आता याच्यात आणखी 2 एंट्र्या प्लस करा लागते. डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्स. शोधा त्याच्यात डायरेक्ट वेजेस आहे का बा? किती? आणि डायरेक्ट एक्सपेन्स आहे का बा? किती? या दोघांची बेरीज बाहेर काढा. 75. हे 75 आधीच्या याच्यात प्लस करा. 1,36,750. याला नाव देत असते 37 येते काय? 137,250. याला नाव काय देत असते? म्हणजे मेन खर्च. एवढा चार्ट सगळे पाठ झाला पाहिजे. म्हणाल तर एक वेळा अजून रिपीट करू. सगळ्यात पहिल्या नाही म्हटलं तरी करतो हा. सगळ्यात पहिल्या नंबरची एंट्री कोणती घ्यायची? दुसरी एंट्री मटेरियल परचेस. मग 7 एंट्र्या प्लस करा. कॅरी इम्पोर्ट कस्टम प्राइस कमिशन. आता प्रत्येक क्वेश्चन मध्ये 7ही एंट्र्या येणार नाही. आपल्या 2च आल्या होत्या. आता 2च नाही. मग त्याची टोटल करा. त्यातून 3 एंट्र्या क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, परचेस रिटर्न, सेल ऑफ वेस्टेज. याला नाव द्यायचं मटेरियल. आता या मटेरियल कंझ्युम मध्ये अजून 2 एंट्र्या ऍड करायच्या. डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्स. आणि जे प्लस करून आले याला नाव द्यायचं प्राइम कॉस्ट. एवढा प्रश्न येते 4 मार्कासाठी. प्राइम कॉस्ट पर्यंत घेऊ आपण नंतर जेव्हा पेपर मध्ये घेऊ तेव्हा. होईल ना एवढा पाठ? आता याच्या पुढचा चार्ट आपण लक्षात ठेवू. आता याच्यामध्ये ऍड करायचे फॅक्टरीचे ओव्हरहेड. OH म्हणजे ओव्हरहेड. कायचे? चला फॅक्टरीचे कोणकोणते खर्च आहे त्याच्यातले पाहू आपण. पॉवर अँड फ्यूल. पॉवर अँड फ्यूल ना किती? अजून फ्यूल आहे. बर फ्यूल, फॅक्टरी रेट, फॅक्टरी इन्शुरन्स, मोटिव्ह पॉवर, इनडायरेक्ट वेजेस. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा लागते. त्या दिवशी सांगितलं होतं मी. इनडायरेक्ट नाव दिसलं का इनडायरेक्ट कायच्यात घ्यायचं? फॅक्टरी. इनडायरेक्ट वेजेस, इनडायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट लेबर. इनडायरेक्ट नाव दिसलं तर कायच्यात आणा? फॅक्टरी. सांगा मग इनडायरेक्ट वेजेस किती? 7,500. आणि अजून एक एंट्री येते डिप्रिसिएशन वर. पहा डिप्रिसिएशन वाली एंट्री. किती डिप्रिसिएशन आहे? 3. 3ही समजून सांगू. पहिलं डिप्रिसिएशन कायचं? पहा ना डिप्रिसिएशन लिहिलंय ना. अंडरलाईन करून 3 नावं लिहिले आपण. 3ही सांगतो म्हटलं. पहिलं काय आहे? मशीन. मशीन कुठे यूज होत असते? कोणतं फॅक्टरीचा खर्च आहे. दुसरं काय आहे? फर्निचर कुठे यूज होते? ऑफिस मध्ये. ते ऑफिस मध्ये जाईल. आणि तिसरा आहे डिलिव्हरी व्हॅन. माल पोहोचवणारी गाडी. आणि तो काय करतो? सेल. 3 डिप्रिसिएशन अलग अलग आहे. मशीन कुठे यूज होते? मग त्याचं डिप्रिसिएशन फॅक्टरी मध्ये. डिप्रिसिएशन ऑन मशीन किती रुपये? अजून फॅक्टरीचा कोणता खर्च आहे का? मग एवढ्याची टोटल करून बाहेर काढू. 21. हे 21 आधीच्या याच्यात प्लस करा. 158,250. याला नाव द्यायचं नाही. आता याच्यात प्लस करावा लागतो ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. काय प्लस करावं लागते? शोधा त्याच्यात. ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस दिलाय 11,250. चला हे 11,250 याच्यात प्लस करा. 1,69,500. त्याच्यातून मायनस करायचा क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. पाहिलाय
15,000 54 याला नाव देत असते फॅक्टरी कॉस्ट किंवा बरेच लोक याला म्हणतात वर्क. काय म्हणतात? म्हणजे जर आपल्याला 750 बॉटल तयार करायच्या असेल तर फॅक्टरी पर्यंत खर्च किती? कुठपर्यंतचा खर्च आहे या फॅक्टरी पर्यंत. आलं काय लक्ष म्हणा? चला एक पुढे अजून मारून लिहायच. झाला डब्बा पाठ. पहिली एंट्री कोणती घ्यायची? नंतर प्लस करायचं मटेरियल परचेस. त्याच्यानंतर प्लस करायचं 7 एंट्र्या. कॅरेज इनवर्ड, रॉयल्टी, इम्पोर्ट, कस्टम, प्राइस. मग त्याच्यातून 3 एंट्र्या मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, परचेस रिटर्न, सेल ऑफ वेस्टेज. जे प्राइस आली त्याला म्हणायचं मटेरियल, म्हणजे हा खर्च मटेरियलचा. मग अजून 2 एंट्र्या ऍड करा. डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट. हे झाली आपली प्राइम कॉस्ट. आता याच्यानंतर पुढचं लक्षात ठेवा. प्राइम कॉस्टच्या नंतर प्लस करायचे फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड प्लस केले तर मग WIP चा ओपनिंग प्लस क्लोजिंग मायनस. इथं मिळाली आपल्याला फॅक्टरी. आता फॅक्टरीच्या नंतर याच्यात ऍड करत असते ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड. कायचे खर्च? ऑफिसचे. चला ऑफिसचे कोणते कोणते खर्च आहे शोधू त्याच्यातून. स्टेशनरी. स्टेशनरी आहे किती रुपये? स्टेशनरी नंतर ऑफिस आहे. डिप्रिसिएशन म्हणजे डिप्रिसिएशन ऑन फर्निचर किती? 500. अजून पहा ऑफिस रिलेटेड ऑडिट फी, डायरेक्टर फी, रेंट अँड टॅक्सेस, इन्शुरन्स, जनरल एक्सपेन्स किती? अजून पहा. झाले. मग एवढ्या खर्चाची टोटल बाहेर काढू. 12. हे 12 आधीच्या याच्यात प्लस करा. 154 500. याला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजे आपल्या वस्तू आता मॅन्युफॅक्चर झाल्या, तयार झाल्या. पहिले कोणती प्राइम कॉस्ट पर्यंत पाठ करायला लागेल ना. मग इथून पुढे आपण लक्षात ठेवून राहिलो. प्राइम कॉस्ट नंतर कोणते खर्च प्लस केले मग आपल्याला मिळाली फॅक्टरी. मग कायचे प्लस केले तर आपल्याला मिळाली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता काय करायचं? ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स प्लस करायचा आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स मायनस करा. सांगा ओपनिंग फिनिश्ड गुड्स किती आहे? ह्या प्लस करा. हां क्लोजिंग स्टॉक किती आहे? 26,000. 26,250. ह्या मायनस करा. 55. याला म्हणायचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. काय म्हणायचं? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. पहिले कोणते खर्च ऍड केले? फॅक्टरीचे. मग आपल्याला मिळाली फॅक्टरी खर्च. मग कोणते खर्च ऍड केले? मग मिळालं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. फिनिश्ड गुड्स वाला ओपनिंग प्लस क्लोजिंग मायनस. आता मिळाली कॉस्ट ऑफ गुड्स. आता शेवटचे खर्च ऍड करायचे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. कायचे खर्च? सेलिंगचे. मग आता सेलिंगचे म्हणजे कोणते? तर जे माल नेण्याचे खर्च आहे. मी सांगतो तसे पहा. कॅरेज आउटवर्ड आहे का? बघा कॅरेज इनवर्ड हा माल
आउटवर्ड हा माल माल नेट कायच्यासाठी असं सेलिंगसाठी किती रुपये अजून पहा हा डिप्रेसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन ते माल पोहोचून देते ना गाडी हा त्याचा डिप्रेसिएशन किती मग माल पोहोचून द्यायचा गाडीचा हे कायचा खर्च आहे सेलिंगचा अजून पहा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स कमिशन कोणताच नाही ठीक आहे मग एवढे दोन बाहेर काढू 7000 हे आधीच्या याच्यात प्लस करा य 62700 याला नाव द्यायचं टोटल काय नाव दिलं आता बघा कॉस्ट शीटचा फायदा काय आहे रोज सांगून 2-4 दिवसापासून कॉस्ट अकाउंटचा एक फायदा असा आहे का आपण प्रत्येक गोष्टीचा स्टेप बाय स्टेप खर्च काढू शकतो म्हणजे जर 750 बॉटल तयार करायचं आहे तर मटेरियल एवढ्याचं लागेल वेजेस एवढ्याचे लागेल फॅक्टरी पर्यंत एवढा खर्च होईल ऑफिस पर्यंत एवढा खर्च होईल आणि टोटल खर्च किती होईल 1,62,750 एवढे रुपये जर आपण खर्च केले तर आपल्या 750 बॉटल प्रोडक्शन मिळेल आता ह्या टोटल कॉस्टच्या नंतर क्वेश्चन मधली लास्ट वाली एंट्री आहे सेल है ना मग आपण काय करायचं दोन रेषा ब्लँक सोडायच्या आणि खाली लिहायचा सेल किती आहे पहा हा खर्च किती झाला 1,62,750 आणि माल सेल कितीला गेला लक्षात ठेवा तो सेल मधून हे कॉस्ट काय करायची उरले 17,250 हे झालं आपलं काय झालं कॉस्ट शीटचे दोन फायदे सांगतो एक आपण कोणत्याही वस्तूची स्टेप बाय स्टेप प्रोडक्शन कॉस्ट काढू शकतो स्टेप बाय स्टेप समजते ना तिथपर्यंत एवढा तिथपर्यंत एवढा आता दुसरा बेनिफिट या कॉस्ट शीट वरून आपण कोणत्याही वस्तूची पर युनिट किंमत काढू शकतो म्हणजे एका वस्तूचा खर्च किती झाला हे काढू शकतो कसं काढायचं तर त्या ज्या प्राइस आहे ह्या सगळ्या प्राइसले आपण 750 ने डिवाइड करू शकतो म्हणजे आपल्याला एका वस्तूचा खर्च मिळेल पण सगळ्यांना परत बसायचं नाही त्याचं काही काम नाही आपल्याला आपण फक्त ह्या तीन गोष्टीला करायचं चला टोटल खर्च किती झाला 1,62,750 आणि किती वस्तू तयार झाल्या चला याला 750 ने डिवाइड करा 217 म्हणजे एक बॉटल किती रुपयात बनली 217 त्या किती बॉटलचा खर्च होय एकाचा असं आपण मागच्या सेमिस्टरला सांगू शकत होतो काय आपण प्रॉफिट काढत होतो पण एका वस्तूचं किती प्रॉफिट झालं हे काढू शकत नव्हतो याच्यात हे एक फायदा किती तसंच करू शकतो प्रॉफिट किती झालं 17,250 डिवाइडेड बाय 750 23 रुपये किती तसंच करू शकतो 1,80,000 डिवाइडेड बाय 750 200 याचं मिनिंग असं झालं का आपण बॉटल तयार करण्यासाठी खर्च किती रुपये केले 217 रुपये एका बॉटलची किंमत त्याच्यावर आपण प्रॉफिट किती घेतलं 23 रुपये आणि एक बॉटल सेल किती घेतली 200 आलं लक्षात फॉर्मॅट पाठ करायला लागते हा लिहा